नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत रहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपल्याकडे सगळं काही आहे, पण एक गोष्ट नाहीये, ती म्हणजे शांतता. ऑफिसचं टेन्शन, घराची ओढाताण आणि भविष्याची चिंता यात आपण स्वतःला हरवून बसलो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, संत बोधला महाराजांचा एक छोटासा अभंग तुमच्या मनाचा हा सगळा थकवा एका क्षणात दूर करू शकतो. या अभंगात त्यांनी देवाला माहेर म्हटलंय. माहेर आठवलं की कसं वाटतं, अगदी तसंच समाधान आज तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण विठ्ठलाच्या भक्तीतून स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. संत बोधला महाराज धामणगावकर हे 17व्या शतकातील एक थोर संत. त्यांचा काळ हा संघर्षाचा आणि कष्टाचा होता. ते शेतकरी कुटुंबातील होते. दुष्काळ, कुटुंबाची जबाबदारी आणि संसारातील अनंत अडचणी सोसताना त्यांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग सोडला नाही. हा अभंग म्हणजे एखाद्या कवीची कल्पना नाही, तर ती अनुभववाणी आहे. बोधला महाराजांनी स्वतःच्या संसारात विठ्ठलाला अनुभवले. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा माणूस आधार शोधतो. महाराजांनी तो आधार विठ्ठलात शोधला. त्यांनी सोसलेले कष्ट हे त्यांच्या भक्तीला अधिक धारदार बनवणारे ठरले. म्हणूनच जेव्हा ते माहेर किंवा वित्त म्हणतात, तेव्हा त्यात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे प्रतिबिंब आणि त्यातून मिळालेली शांती दोन्ही जाणवते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. 1. माहेर, सुरक्षिततेची आणि स्वीकाराची भावना. ओळ. आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर, पाहे निरंतर वाट तुझी. भावार्थ. हे पंढरीनाथा, तू आमचे माहेर आहेस आणि मी सतत तुझी वाट पाहतोय. मानसशास्त्रानुसार माणसाला अशा एका जागेची गरज असते जिथे त्याला अनकंडिशनल एक्सेप्टन्स, बिनशर्त स्वीकार मिळेल. माहेर हे अशा हक्काच्या जागेचे प्रतीक आहे जिथे भीती नसते, केवळ विश्रांती असते. अंतर्मनावर परिणाम. जेव्हा आपण देवाला माहेर म्हणतो तेव्हा आपले अंतर्मन स्वतःला एकटे न समजता सुरक्षित समजू लागते. नैतिक धडा आणि आजच्या डिजिटल युगात वापर. आजच्या युगात आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेले आहोत, तरीही आपण एकटे आहोत. संतांना हे सांगायचे आहे की बाह्य जगातील दिखाव्यापेक्षा तुमचे मूळ रूट्स शोधा. डिजिटल युगात मूल्यांची घसरण रोखण्यासाठी भावनिक घरपण, इमोशनल बिलॉंगिंग जपले पाहिजे. वास्तविक उदाहरण. एखादी कंपनी जेव्हा कर्मचाऱ्याला केवळ संसाधन, रिसोर्स न मानता कुटुंब मानते, उदा. टाटा समूह, तेव्हा तिथे कामाचा दबाव असूनही मानसिक शांतता राहते. हेच ते कॉर्पोरेट माहेर. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यापेक्षा जेव्हा एखादा मुलगा परदेशातून घरी येतो आणि आईच्या कुशीत विसावतो, तेव्हा त्याला मिळणारी शांती म्हणजे विठ्ठलाच्या माहेराचा अनुभव. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दिवसभर ताणतणाव सोसलेला माणूस जेव्हा घरी आपल्या आईच्या कुशीत डोकं ठेवतो, तेव्हा त्याचा सगळा थकवा जातो. तसाच अनुभव विठ्ठलाच्या स्मरणाने मनाला मिळतो. 2. आर्तता, ध्येय आणि भावनिक गुंतवणूक. ओळ. तुझी ये भेटीचे आर्त माझे चित्ती. रखुमाईचा पती पांडुरंग. भावार्थ. तुझ्या भेटीची तीव्र इच्छा, आर्तता माझ्या मनात आहे. आर्तता म्हणजे तीव्र ओढ. मानसशास्त्रात याला फोकस ऑफ इंटरेस्ट म्हणतात. जेव्हा माणसाच्या मनाला एक निश्चित केंद्रबिंदू मिळतो, तेव्हा त्याचे विखुरलेले विचार थांबतात. अंतर्मनावर परिणाम. आजच्या युगात मन हजार ठिकाणी धावते. मल्टीटास्किंग स्ट्रेस. ही ओळ मनाला एकाग्र, कॉन्सन्ट्रेटेड करायला शिकवते. रखुमाईचा पती हे द्वैतातून अद्वैताकडे नेणारे नाते आहे, जे मनाला स्थिरता देते. नैतिक धडा आणि आजच्या डिजिटल युगात वापर. आज आपण माहितीच्या महापुरात आहोत, पण आपल्याला कशाचीच खरी ओढ राहिलेली नाही. अटेन्शन स्पॅनची कमतरता. संतांचा धडा हा आहे की एकाग्रता आणि निष्ठा, फोकस अँड लॉयल्टी महत्त्वाची आहे. वास्तविक उदाहरण. एखादा उद्योजक जेव्हा केवळ नफ्याच्या मागे न लागता आपल्या ग्राहकांच्या समाधानासाठी आर्त, पॅशन बाळगतो, उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्सची गुणवत्तेची ओढ, तेव्हाच एक महान ब्रँड निर्माण होतो. पती पत्नीच्या नात्यात आज डिजिटल डिटॅचमेंट वाढली आहे. एकमेकांच्या शेजारी बसून फोन बघण्यापेक्षा एकमेकांच्या मनातील आर्त भावना जाणून घेणे हाच सुखी संसाराचा पाया आहे. 3. वित्त आणि गोत, स्वावलंबन आणि सामाजिक सुरक्षितता. ओळ. तूच आमचे वित्त, तूच आमचे गोत. तू सर्व संपत्ती जोडी माझी. भावार्थ. तूच माझी संपत्ती, तूच माझे नातेवाईक आणि तूच माझे सर्वस्व आहेस. माणसाच्या चिंतेची 2 मोठी कारणे म्हणजे आर्थिक असुरक्षितता, फायनान्स, आणि एकाकीपणा, लोनलीनेस. वित्त, वेल्थ. विठ्ठलाला वित्त मानल्यामुळे बाह्य संपत्ती गमावण्याची भीती कमी होते. गोत, रिलेशन्स, नात्यांमधील दुरावा किंवा फसवणूक यामुळे येणारे डिप्रेशन या विचाराने दूर होते की माझा कायमस्वरूपी नातेवाईक माझा परमात्मा आहे.
नैतिक धडा आणि आजच्या डिजिटल युगात वापर. डिजिटल युगात नेटवर्थ म्हणजे केवळ बँक बॅलन्स समजला जातो, पण संतांच्या मते तुमची क्रेडिबिलिटी हीच खरी संपत्ती आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा विश्वास वाढवणे गरजेचे आहे. वास्तविक उदाहरण: एखादी कंपनी घोटाळा करून कोट्यवधी रुपये कमावते, पण जेव्हा सत्य बाहेर येते तेव्हा तिचे गोत भागधारक तिला सोडून जातात. या उलट नीतिमत्ता पाळणारी कंपनी एथिकल बिझनेस दीर्घकाळ टिकते. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीवरून भावाभावांत होणारी भांडणे आपण पाहतो. इथे संतांचा धडा कामी येतो. नाते गोत हे पैशापेक्षा वित्त मोठे असते हे विसरल्यामुळेच आज कौटुंबिक न्यायालय भरलेली आहेत. ज्याप्रमाणे एक मूल जत्रेत हरवल्यावर घाबरते, पण वडिलांचा हात हातात येताच त्याला जगातील सर्व संपत्ती मिळाल्यासारखे वाटते, तसेच हे गोत नाते मनाला बळ देते. 4. अनन्यता. फोमो. फोमोपासून मुक्ती ओळ. बोधला म्हणे तुझविण अनु नेणे काही, प्रीती तुझी पायी बसो माझी. भावार्थ: बोधला महाराज म्हणतात, तुझ्याशिवाय मी दुसरे काहीही अणुमात्रही जाणत नाही. माझी प्रीती कायम तुझ्या चरणी राहो. आधुनिक काळात आपण फोमो फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे त्रस्त आहोत. दुसऱ्याकडे काय आहे जे माझ्याकडे नाही. बोधले महाराज इथे टोटल सरेंडर, पूर्ण शरणागती शिकवतात. अंतर्मनावर परिणाम. तुझविण अनु नेणे काही म्हणताच मनातील तुलना कंपॅरिझन संपते. जेव्हा तुलना संपते तेव्हा ईर्ष्या आणि द्वेष संपतो आणि मन शांत होते. नैतिक धडा आणि आजच्या डिजिटल युगात वापर. सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि द्वेष, हेट स्पीच रोखण्यासाठी समभाव एम्पथी महत्त्वाचा आहे. जर आपण समोरच्या व्यक्तीमध्येही तोच अंश पाहिला तर द्वेष संपेल. प्रीती लव हीच डिजिटल जगातील सर्वात मोठी गरज आहे. वास्तविक उदाहरण: जेव्हा एखादा लीडर आपल्या यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता आपल्या टीमच्या श्रमाला देतो, तेव्हा ती निस्वार्थ प्रीती असते. यामुळे टीमवर्कची ताकद अणुइतकी सूक्ष्म असली तरी ती प्रचंड ऊर्जा निर्माण करते. आईवडील जेव्हा म्हातारपणी मुलांकडून काहीही अपेक्षा न ठेवता केवळ त्यांच्या सुखाची प्रार्थना करतात, तेव्हा ती पायाशी असलेली प्रीती असते. आजच्या यूज अँड थ्रो संस्कृतीत ही निस्वार्थ सेवाच मूल्यांची घसरण रोखू शकते. अभंगातून बदलणारा दृष्टिकोन. सन्माननीय श्रोते हो, आज आपण संत बोधला महाराजांच्या एका अजरामर अभंगावर चिंतन करत आहोत. हा अभंग ऐकताना आपल्याला वाटते की ही केवळ एका भक्ताची आळवणी आहे, परंतु जर आपण थोड्या खोलवर दृष्टिकोनातून पाहिले तर हा अभंग आपल्याला लाईफ मॅनेजमेंट आणि कॉस्मिक सायन्स शिकवतो. दृष्टिकोनातील पहिला बदल. कृतज्ञता आणि मूळ स्रोत. महाराज म्हणतात, तू आमचे माहेर. माहेर ही संकल्पना सुरक्षिततेची आणि निस्वार्थ प्रेमाची आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण स्वतःला सेल्फ मेड समजतो, पण विज्ञान सांगते की आपण सर्वजण स्टारडस्ट, ताऱ्यांची धूळ आहोत. आपण या निसर्गाचा भाग आहोत. जेव्हा आपण ईश्वराला किंवा निसर्गाला आपले माहेर मानतो तेव्हा आपला अहंकार गळून पडतो. हा दृष्टिकोन आपल्याला तणावमुक्त करतो, कारण आपल्याला माहीत असते की सांभाळून घेणारे कोणीतरी आहे. दृष्टिकोनातील दुसरा बदल. ऊर्जेचे केंद्रीकरण. तुझी भेटीचे आर्त माझे चित्ती. आजच्या काळात आपले लक्ष विखुरलेले आहे, डिस्ट्रॅक्टेड माइंड. अभंग आपल्याला सांगतो की जोपर्यंत तुमच्या मनात आर्त म्हणजे तीव्र ओढ निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळणार नाही. मग ते ध्येय आध्यात्मिक असो वा भौतिक. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर लेझर किरण, लेझर एकाच बिंदूवर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो कठीण वस्तूही छेदू शकतो. आपल्या जीवनातही हेच फोकस येणे गरजेचे आहे. दृष्टिकोनातील तिसरा बदल. नात्या पलीकडील नाते. तूच आमचे गोत. आपण नाती केवळ रक्ताच्या संबंधात शोधतो, पण हा अभंग सांगतो की चराचरातील प्रत्येक कणात तोच विठ्ठल आहे. जर आपण हा दृष्टिकोन स्वीकारला तर समाजात द्वेष उरणार नाही. एन्व्हायरमेंटल सायन्स जो समतोल राखायला सांगते, तोच समतोल या अभंगात गोत या शब्दातून व्यक्त होतो. सर्व सजीव सृष्टी आपली नातेवाईक आहे. हा विचार मानवी प्रगतीसाठी क्रांतिकारक ठरू शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयुक्तता. आजच्या धावपळीच्या युगात हा अभंग माइंडफुलनेसचे काम करतो. 1. भावनिक आधार. इमोशनल अँकर. ज्यांचे कोणी नाही किंवा जे कामाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांच्यासाठी विठ्ठल हा एक भाधंग ई मात्रा क आधार ठरतो. 2. प्राधान्यक्रम. प्रायोरिटायझेशन. तूच सर्व संपत्ती. हे वाक्य आपल्याला आयुष्यात नक्की काय महत्त्वाचे आहे, पैसा की मानसिक शांती, याची जाणीव करून देते. 3. सकारात्मक प्रोग्रॅमिंग. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. हा अभंग म्हणणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाला सांगणे की मी सुरक्षित आहे, माझे रक्षण करणारा समर्थ आहे. हे कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करते. निष्कर्ष. हा अभंग केवळ धार्मिक नसून एक सायकोलॉजिकल थेरपी आहे, जो माणसाला बाहेरच्या गुंगटातून ओढून त्याच्या अंतरातील शांततेशी, विठ्ठलाशी जोडून देतो. आधुनिक उदाहरण. आजच्या धावपळीच्या जीवनात उपयोग प्रसंग. ऑफिसमधील राजकारण किंवा कामाचा ताण. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या कंपनीत काम करताय. तिथे प्रचंड स्पर्धा आहे, पाठीमागे तुमच्याबद्दल लोक बोलत आहेत आणि डेडलाईन्समुळे तुम्ही तणावात आहात. अशावेळी मनाची अवस्था अस्वस्थ असते. उपयोग.
महाराजांच्या या अभंगातील विठ्ठल आमचे माहेर ही भावना इथे औषधासारखी काम करते. जशी एक विवाहित स्त्री सासरच्या कटकटीत असताना काही दिवसांनी मी माहेरी जाणार आहे या विचारानेच सुखावते, तसेच तुम्ही कामाच्या ठिकाणी असताना मनातल्या मनात स्वतःला सांगू शकता की हे ऑफिस, हे राजकारण तात्पुरतं आहे. माझं खरं स्थान, माझा आनंद माझ्या अंतरातील विठ्ठलात, शांतीत आहे. जेव्हा आपण विठ्ठलालाच आपलं वित्त संपत्ती मानतो, तेव्हा ऑफिसमधील पगार वाढला नाही किंवा प्रमोशन हुकले तरी मिळणारी अस्वस्थता कमी होते. कारण आपली खरी संपत्ती ही बँक बॅलन्स नसून आपली मनःशांती आहे. नवीन पिढीसाठी मसुदा आध्यात्मिक डिकोडिंग आजच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे फाइंडिंग युअर सेफ स्पेस अँड कोर आयडेंटिटी. विठ्ठल, युअर अल्टिमेट सेफ स्पेस. माहेर. आजकाल आपण बर्नआउट अनुभवतो. माहेर म्हणजे अशी जागा जिथे तुम्हाला जज केले जात नाही. विठ्ठल हा तो क्लाउड स्टोरेज आहे जिथे तुम्ही तुमच्या सर्व चिंता अपलोड करू शकता आणि मोकळे होऊ शकता. तो तुमचा मेंटल हेल्थ पार्टनर आहे. 2. आर्त, द रिअल हसल. तळमळ. आपण फॉलोअर्स किंवा करिअरसाठी हसल करतो, पण हा अभंग म्हणतो, आर यू हसलिंग फॉर युअर इनर पीस? तुमच्या इनर सेल्फला भेटण्याची जी ओढ आहे तीच आर्त आहे. डोंट जस्ट एक्झिस्ट, सीक व्हॉट्स रिअल. 3. संपत्ती. बियॉन्ड द नेटवर्थ. वित्त. तुमची खरी नेटवर्थ तुमचे बँक बॅलन्स नाही, तर तुमचे कॅरेक्टर आणि इनर पीस आहे. माणसं येतील जातील, पीपल विल गोस्ट यू, पण विठ्ठल हा असा कॉन्स्टंट आहे जो कधीही लेफ्ट ऑन रीड सोडत नाही. 4. प्रीती. नो टॉक्सिक पॉझिटिव्हिटी, जस्ट रिअल लव्ह. जगाशी नातं जोडताना आपण अनेकदा टॉक्सिक होतो, पण ईश्वराशी जोडले जाणे म्हणजे अनकंडिशनल लव्ह. तिथे अटी नाहीत, तिथे फक्त समर्पण आहे. हा अभंग म्हणजे जुन्या काळातलं गाणं नाही, तर ते तुमचं इनर जीपीएस आहे. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता, कन्फ्युज्ड, अँक्शियस, तेव्हा हे गाणं तुम्हाला तुमच्या होमकडे, स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातं. आजची कृती, कॉल टू ॲक्शन. आजचा दिवस साक्षी भावाने जगा. आज ऑफिसमध्ये कोणी तुमच्यावर चिडले किंवा घरात काही वाद झाला तर त्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. मनातल्या मनात म्हणा, विठ्ठल माझे माहेर आहे, मी इथल्या अशांततेने विचलित होणार नाही. आज एक गोष्ट करून पहा. दिवसभरात किमान 5 मिनिटे डोळे मिटून शांत बसा आणि अनुभवा की तुमच्या आत एक विठ्ठल शांती आहे जो तुमची वाट पाहत आहे. आज कुणाशीही वाद न घालता शांत राहून समोरच्या व्यक्तीतही तोच विठ्ठल पाहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.